नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या मार्फत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना हमी भावाच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या काही ज्वलंत समस्याच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत। या ठिकाणी माझं नाव दीपक इंगळे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र, आणि आपण सगळे बघत आहात हे सगळे लातूर जिल्ह्यामधील शेतकरी या ठिकाणी त्यांची समस्या घेऊन या ठिकाणी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना आलेलो आहोत। तर आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हमी भावासंदर्भामध्ये एक 2-4 मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना केलेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये जी पहिल्यात आणि महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक ते म्हणजे सोयाबीन, आणि ह्या सोयाबीनवर शेतकऱ्यांचा जवळपास 75% आर्थिक प्रपंच या सोयाबीन या पिकावर अवलंबून आहे, आणि त्या सोयाबीन पिकाचे भाव वर्तमानामध्ये अत्यंत पडलेले आहेत। शासन त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही, आणि सोयाबीनचे सध्या एवढे भाव आहेत की उत्पादन खर्चा एवढा सुद्धा भाव या ठिकाणी दिलेला नाही। जर आपल्या सर्वांना एक हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे सध्या जो 4000 भाव जो भेटत आहे तो भाव म्हणजे राज्य शासनानं 7000ची शिफारस केलेली आहे केंद्राला, आणि 7000ची शिफारस केलेली असताना केंद्राने 4800चा भाव डिक्लेअर करून सुद्धा ही सुद्धा भाव शेतकऱ्याला भेटत नाही। 4000 भाव भेटत आहे, म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी आजच्या तारखेला हा तोट्यामध्ये आहे, आणि तो गेल्या 75 वर्षापासून तोट्यावर आहे। तर आज आम्ही सर्वांनी जे निवेदन दिले ते म्हणजे आज आम्हाला शेतकरी हक्क मूल्य भेटावं आणि भावांतर मूल्य भेटावं। तर भावांतर मूल्य म्हणजे नेमकं काय, तर केंद्रानं जो सोयाबीनचा हमी भाव जाहीर केलेला आहे आणि मार्केटमध्ये जो भाव भेटत आहे त्या दोन्हीतला फरक आम्हाला देण्यात यावा। केंद्रानं जाहीर केलेला भाव आहे 4892 आणि मार्केटमध्ये सोयाबीनला भाव भेटत आहे 4000। तर ह्या दोन्हीमधला जो फरक आहे की भावांतराची रक्कम आहे ती आमच्या शेतकऱ्याला तात्काळ देण्यात यावी, ही आमची पहिली मागणी आहे। आणि आज आमची दुसरी अशी मागणी आहे की आम्हाला शेतकरी हक्क मूल्य भेटावं। शेतकरी हक्क मूल्य म्हणजे काय, राज्यानं जी शिफारस केंद्राला केली आहे आणि केंद्रानं जो भाव जाहीर केला आहे याच्यातली फरक भेटावा। आता राज्यानं शिफारस किती केली, तर 7000 रुपयाची, म्हणजे राज्य सरकारच्या अंतर्गत जो राज्य कृषी मूल्य आयोग आहे त्याचे अध्यक्ष आपल्याच लातूर जिल्ह्याचे पाशाभाई पटेल ही त्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत। या ह्यांना 2 ते 2.5 लाख रुपये पगार आहे, आणि ह्यांचे सगळे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू 5-5, 6-6 आकडे ह्यांना पगार आहे। या 5-5, 6-6 आकडी पगार घेऊन 4-4 लाख रुपये, 3-3 लाख रुपये पगार घेऊन यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा खर्च काढला आणि शिफारस केली। किती शिफारस केली, 7000 रुपयाची, म्हणजे क्विंटलला किती भाव द्या, 7000 भाव द्या। मग आता 7000 भावाची शिफारस म्हणजे कशी आहे, त्याच्यामध्ये शब्द आहे वास्तववादी खर्च, शास्त्रोक्त पद्धतीने काढलेला खर्च, म्हणजे 7000 रुपये असा तसा काढला नाही, कसा काढलाय, शास्त्रीय पद्धतीने काढलाय, वास्तववादी खर्च आहे। आणि जर 7000 रुपये हा वास्तववादी आणि शास्त्रोक्त पद्धतीने खर्च जर काढलेला असेल तर केंद्र 4800 भाव कसं काय डिक्लेअर करायला, म्हणजे 7000 रुपयाची शिफारस आणि दिले किती 5000, 4800, म्हणजे इथं 2000 रुपयाचा तोटा, आणि भेटायला किती 4000, म्हणजे क्विंटल माग 3000 रुपयाचा तोटा आहे, क्विंटल माग 3000 रुपयाचा तोटा आहे। आणि जर आम्ही स्वामीनाथन आयोगाचा विचार केला, स्वामीनाथन आयोग काय म्हणते, उत्पादन खर्चावर 50% नफा द्या। आता उत्पादन खर्च किती आहे, 6000, उत्पादन खर्च किती आहे 6000, आता ह्याच्यावर 50% नफा म्हणजे 3000, म्हणजे ही 6000 आणि ही 3000 किती झाला 9000। म्हणजे स्वामीनाथन आयोगानुसार ज्या आयोगानं आपला हा रिपोर्ट 2006ला सबमिट केला केंद्राला, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग झाले, काँग्रेसचा बी झाला, बीजेपीचा बी झाला, पण काँग्रेसनं आणि बीजेपीनं दोघांनी मिळून शेतकऱ्याला हमी भाव देणारा कायदा लागू केला नाही। म्हणून काँग्रेसनं आणि बीजेपीनं जर स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर आजच्या तारखेला शेतकऱ्याला क्विंटलला 9000 रुपये भाव भेटला असता। किती हजार, 9000, पण आज भाव
किती भेटायलाय 4000, म्हणजे 9000 कुठं आणि 4000 कुठं, म्हणजे क्विंटलला तोटा किती आहे 5000. आता मला सांगा मामा, आमचा मीडियम शेतकरी किती क्विंटल सोयाबीन काढतो वर्षाला? नाही, टोटल मिळून 5 एकरचा शेतकरी आहे, 5 एकरचा शेतकरी सोयाबीन किती काढतो? 30 क्विंटल. एका क्विंटलला 5000चा लॉस, 30 क्विंटलला 1.5 लाख. म्हणजे एक शेतकरी एका हंगामामध्ये किती लाखांना मायनस नाही? 1.5 लाखांना. 5 एकरवाला 1.5 लाखांना मायनस, 10 एकरवाला 3 लाखांना मायनस, रब्बीला खरीपाला 3 लाख आणि रब्बीला 3 लाख, म्हणजे 6 लाखांना आमचा शेतकरी मायनस मध्ये आहे. आणि ही कुणामुळे मायनस मध्ये? सरकारमुळं, सरकारच्या धोरणामुळं. बघा, आपण म्हणत होतो इंग्रजाचा काळ होता, इंग्रजांनी आमच्यावर गुलाम केला, आम्हाला राज्य केलं, आम्ही त्यांना हाकलून दिलं. कशा पाहिजे? आमचं सरकार आणण्या पाहिजे. आणि आमचं सरकार आलं काँग्रेसचं आणि बीजेपीचं, त्यानं काय केलं? आमची माती केली. या काँग्रेसनं आणि बीजेपीनं आमची काय केली? माती केली. म्हणून कांशीराम साहेब म्हणते काँग्रेस ही सापनात आहे आणि बीजेपी ही नागनाथ आहे. एक आहे सीताराम आणि एक आहे राजाराम. आम्ही शेतकरी काय करायला? राजाराम गेला सीताराम यायला, सीताराम गेला राजाराम यायला, सापनाथ गेला नागनाथ यायला, नागनाथ गेला सापनाथ यायला. सापनाथ आला सत्तेवर किंवा नागनाथ आला, ती आम्हाला फक्त डसायचं काम करायला आहे. आमच्या मरण व्हायला शेतकऱ्याचं. आणि ते कशामुळं? आम्ही तर शेतकरी 80% आहोत. जग आमच्यावर चालली, दुनिया आमच्यावर चालली, अर्थव्यवस्था आमच्यावर आहे, मार्केट आमच्यावर आहे. आम्ही सगळं पिकवायला, परंतु सगळ्यात मरण कुणाचं व्हायलंय? आमचं व्हायलंय. मग शेतकरी जर 80% आहे, तरी बी शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कायदा कसा काय व्हायला? शेतकरी 80% आहे, होय बाबा 2-4% आहो, 10-5% आहो असं म्हणले साहजिक आहे. 80% आहो आम्ही, 100 मध्ये 80 आम्ही आहो, तरी बी आमच्या विरोधामध्ये कायदा व्हायला. त्याचं कारण आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आम्ही ज्याला मतदान द्यायला लागला, ज्याचं आम्हाला सरकार निवडून आणायचे त्याचं सरकार निवडून येणं गेलंय, आमच्या विरोधातलं सरकार निवडून येलंय. म्हणून शेतकऱ्यांच्या समस्याचं कारण काय? ईव्हीएम मशीन सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्याचं एक कारण आहे. म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं येणाऱ्या 9 एप्रिल 2025 रोजी जनावरांसकट आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत. जनावरांसकट जेल भरो आंदोलन करणार आहोत. जनावरांसकट का बरं? कारण आमची एवढी ऐपत राहिली नाही, जनावरं सांभाळण्याची सुद्धा आज शेतकऱ्याची ऐपत राहिली नाही. त्याच्यामुळे आमचा शेतकरी जनावर काय करायलाय? विकून टाकायलाय. आमचं जी गोधन होतं, आमचं जी पशुधन होतं, ते आम्हाला काय करावं लागले? विकण्यास मजबूर व्हावं लागले. ही फक्त सरकारमुळं. म्हणून जनावरांसकट आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. याची शासन प्रशासनानं दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या अकाउंटवर पैसे आमचे टाकण्यात यावे. हो, तीच फेडरेशनचा एक मुद्दा आहे, म्हणजे 12 महिने फेडरेशन चालू राहिले पाहिजेत. 12 महिने सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू राहिले पाहिजेत, तुरीचे खरेदी केंद्र, हरभऱ्याचे खरेदी केंद्र, ज्वारीचे, तुरीचे, उडदाचे, भुईमुगाचे, ज्या 24 पिकाला शासनानं हमीभाव जाहीर केलाय, त्या 24 पिकाचे हमीभाव केंद्र 12 महिने चालू राहिले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आज बघा, आज या ठिकाणी 25 मार्च आहे, शेतकऱ्याचा हरभरा भरडून घरी येऊन पडलेला आहे, पण अजून हरभऱ्याची नोंदणी सुरू झालेली नाही किंवा अजून सोयाबीनची हरभऱ्याची खरेदी सुरू झालेली नाही. त्याच्यामुळं सोयाबीनची हरभऱ्याची खरेदी कधी सुरू होणार? अगोदर नोंदणी होणार, नंतर मॅसेज येणार, नंतर शेतकरी जाणार, म्हणजे 2 महिन्यानंतर. तसं नाही, आम्हाला 12 महिने आमचे खरेदी केंद्र चालू पाहिजे. यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पवार हे आपली या अनुषंगाने शेतकऱ्याला आवाहन करतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा तालुकाध्यक्ष लातूर. बांधवांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे की आमचं पहिलं निवेदन नाही, याच्या अगोदरही आम्ही निवेदनं दिलेली आहेत, पण आज अजून परत निवेदन द्यायचं काय कारण आहे? तर इथं 9 एप्रिलला जे आपण जेलभरो आंदोलन घोषित केलेलं आहे, त्या अनुषंगानं शेतकरी आज भरडून जायला लागला. शेतकऱ्याला वाली कुणी राहिला नाही. आणि महत्वाचं म्हणजे जे की आता सत्तेमध्ये भाजप असो काँग्रेस असो, ते आपल्याला त्याच्याकडे जायचंच नाही, राजकारणाकडे जायचंच नाही. पण एक महत्वाचा मुद्दा आहे सर, आपण म्हणला की 80% शेतकरी आहे, मग 80% शेतकरी जर एक आला, आता 10% कुणी कर्मचारी वर्ग जर एखादं म्हणलं की आपण आंदोलन करायचं कुणाच्या पगारवाढीसाठी, कशासाठी? 10%तले 2% बी एकत्र घ्यावं, त्यांची पगारवाढ होती, बरोबर आहे ना? मग आपण तर 80% आहोत. आता 80% एकत्र येत मान्य केली,
80%तले 10% जरी आपण एकत्र आलो तरी भरपूर झालं. 10% संख्या म्हणजे काय थोडी झाली. आणि सरकार वाट कशाची बघतं माहिती आहे का? त्यांची एकी नाही म्हणून ती आपली अशी दुर्दशा झालेली आहे. बांधवांनो, मला या फेसबुक लाईव्हवर तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. जिथं ही 5 बोटं एकत्र झाली ना तर काम व्यवस्थित होतं. 10 बोटं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं होतं. एका बोटानं काम होणार नाही, एका हातानंही काम होणार नाही. तसंच कुठल्याही कर्मचारी वर्गामध्ये बघा, कुठलाही कर्मचारी वर्ग शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी कधीच होत नाही. का होत नाही? तर त्यांना त्यांच्या पगारी भेटतात. पण एखादा शेतकरी जर कर्मचाऱ्याच्या आंदोलनामध्ये सामील ते बघितलं तर तिळमिळ वाटतंय, नाही हो यांचं बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण सामील होतो आणि त्यांना न्याय भेटावा म्हणून आपण बांधतो. पण असं आहे की शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये कुणी सामील होत नाही. ठीक आहे, जस्ट त्याचा विषय असतो. ते कर्मचाऱ्याला अडचणी असतात, ते बी आम्ही मान्य करतो. पण बांधवांनो, जर कर्मचारी एकत्र येत असेल तर शेतकरी 10% तरी किमान एकत्र आला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, आपल्या कष्टाच्या पैशासाठी आपण बांधलं पाहिजे. कारण आपण काय कुणाच्या पगारीवर आणि वरून आलेले पैसे म्हणजे काय फुकटचे नाहीत, की आपल्या मालातून जर असं 1.5 लाख रुपये जर मायनस होत असतील तर पूर्ण यंत्रणाच त्याच्यावर चालत असते. आणि आपली यंत्रणा कशावर चालवायची? आपले 1.5 लाख मायनस करून आपल्यावर सगळी यंत्रणा चालती. कर्मचाऱ्याच्या पगारी आपल्याहून चालत्या. मग आपली यंत्रणा चालायची कशावर? आपले लेकरं बाळे शाळेमध्ये जाते, त्याची फीस कशी भरायची? ही प्रश्न आपण आपल्या स्वतःला आधी विचारा. कारण ती त्यांना माहित आहे आपल्याला मारलं तर सगळं चालतं. ही महत्वाचा मुद्दा आहे मामा. शेतकरी मारला ना सगळं जग उपाशी खाते. त्याच्यामुळे शेतकरीच फक्त उपाशी आहे. माझं एकच विनंती आहे तुम्हाला की शेतकऱ्याला आवाहन करतोय की काय बाबा बांधवांनो, तुम्ही सगळे 80%, मी काय म्हणतोय, मी व्याज कारण सांगतोय मला काम आहे. आता आम्ही इथं 5-25 जण आलो, बरेच जण येणार होते, कुणाचं ही मेलं ती मेलं, शेतात काम आहे, पाणी द्यायचं, भरपूर अडचणी असतात. पण 80% मधले 10 जरी टक्के म्हणले की बाबा आपल्याला जावंच लागते, तरी ह्या सरकारला पळून सोडून 10% म्हणतोय मी, तर सरकारनं बी आमचा अंत पाहू नये. आम्ही 10% जर एकत्र आलो ना तर बाकीच्या 20% तर काय करणार? हे बी विषय महत्वाचा आहे. म्हणून एक आम्ही तुम्हाला आवाहन करतो. विविध संघटना याच्यामध्ये उतरायला लागल्यात, पण संघटना याच्यावर बोलत नाहीत. सोयाबीनच्या हमीभावावर बोलत नाहीत, कापसाच्या हमीभाव, कुठल्याच हमीभावावर बोलत नाहीत. आता सरांनी सांगितलं फेडरेशन निम सोयाबीन मार्केटला जाऊन जात आहे. कारण आता मी 2 एकरचा शेतकरी सोयाबीनचं मार्केट चालू असतं 2-3 महिने वाट बघू शकत नाही. मी थोडंसं मला काहीतरी अडचण असते म्हणून सोयाबीन मार्केटला नेऊन विकतो. आणि यांनी मार्केटला तशी सक्ती केली नाही की हमी भावानं सोयाबीन खरेदी करा म्हणून. मार्केट तसेच चालू, मार्केट चालू असेल ना आमचा फायदा होणार कसा? तुम्ही मार्केटला बी आला ही ना, तुम्ही आदेश करा मार्केटला बी हमी भावानं खरेदी करा म्हणून. बाजार समितीला आवाहन करा. कारण यंत्रणा तुमचीच आहे ना, कळवायचे काही कारणच कळत नाही. पण मला एक म्हणायचं आहे, बाजार समित्या तुमचे आहेत, हमी भाव केंद्र सध्या तुम्ही चालू करणार आहोत, पैसे तुम्हीच देणार आहोत. मग आदेश करून शेतकऱ्याचं जायलेलं अगोदरचं सोयाबीन तुम्ही थांबवू शकता, त्यांना भाव जास्त देऊ शकता. पण ते त्यांना करायचंच नाही. कारण एवढं सोयाबीन घेऊन ठेवणार कुठं आहेत, काय करणार असं त्यांना प्रश्न पडला. कारण 80% शेतकऱ्यापैकी आता ह्या वर्षीचं सांगायचं म्हणजे 20 ते 30% शेतकरी सोयाबीन खरेदी झाले. बाकीचे 40 ते 50%, 50-60% शेतकरी अजून बाकी आहे. आता विषय राहिला हरभऱ्याचा. असंच आहे सर, प्रत्येक पिकाचा आहे. आता आपण थोडं बोललात कच्च्या 2 महिने चालू आहे ते 15 दिवसांनी अगोदर चालू होईल, तेवढंच आहे फक्त. आम्ही तुम्हाला या फेसबुक लाईव्ह मार्फत एक आवाहन करतो. एक महत्वाचं म्हणजे की शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही जी आमचे 1.5 लाख रुपये 5 एकर मधले मायनस करून जी तुम्ही आमच्या हमी भावामध्ये गोळ करायला लागला, आमच्या विमेमध्ये गोळ करायला लागलात, महावितरणच्या आमच्या लाईट बिलामध्ये गोळ करायला लागलात, त्याच्यामधून तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही गोळ करा पण आम्हाला सुखानं खाऊ तर द्या. आता ही उटीचे शेतकरी आहेत, त्यांचा डीपी जोडणं जवळपास 20 ते 25 दिवस झाले. 20 ते 25 दिवस जर आधी उन्हाळा म्हणजे एप्रिल महिना चालू व्हायला, मार्च महिना संपत आलाय, 20 ते 25 दिवस जर पिकाला पाणी नाही दिलं तरी कुणीही समजू शकतो इथं प्यायला 5 मिनिट पाणी नाही भेटलं तर आपण दम काढू शकतो. ताण लागली पिकावर दम काढणार आहे. त्यांना डीपी मागण्यामध्ये अर्ज करायला लागला. आता सरकारनं वरून तर घोषणा केली आहे 5 वर्ष मोफत बिल, त्यांना डीपी द्यायला अडचण काय? लाईटच नाही, कोणासाठी मोफत आहे? म्हणजे असं ताण आणि गोरगरीब शेतकऱ्याची करायची. बलाढ्य शेतकरी एखादा गेला माहिती असला त्याला हे वजा डीपी घेऊन तुले ते असं बी आहे मामा प्रत्येक गावाकडे. न्याय सगळ्याला सारखा भेटला पाहिजे. न्याय काय प्रत्येक जण तुमच्या दारावर येऊन कलेक्टर ऑफिसला हा शेतकरी प्रत्येक जण येऊ शकत नाही. हा शिकलेला शेतकरी नसतो. काही अडाणी असतात, काही कशा असतात, काही शेतकऱ्यांनी सहकार्य करावं लागतं अशा शिकलेल्या म्हणजे अडाणी शेतकऱ्याला. बांधवांनो, या फेसबुक भरपूर बोलायचं काही मुद्दे आहेत, पण एक आम्हाला तुम्हाला जे आवाहन करायचं आहे आणि शेतकऱ्याला आव्हान आहे. तुम्हाला आव्हान का? आम्ही सगळे शेतकरी आहोत आणि आपली लढाई कुणी लढणार नाही. आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे. मैदानात उतरण्यासाठी आता येताना जी 9 एप्रिलला आपण जेल भरो केले, त्याच्यामध्ये सर्वात जास्त सहभागानं शेतकऱ्यांनी जर आपण आपले जनावर जेल भरो करण्यासाठी आणले
आणि सहकार्य केलं तर सरकारला वरील लगेचच ER काढावं लागेल. नाही बाबा शेतकऱ्याला सोयाबीन भाव हमी भाव 9,000 भेटला पाहिजे. मी इथं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. यानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा सचिव बंडू सिंगजी ठाकूर हे या ठिकाणी आंदोलनाला आपलं समर्थन देणार आहेत. मी सर्व लातूर जिल्हा शेतकऱ्यांना एक अशी विनंती करतोय की जो 9 एप्रिलला जो जेल भरो आंदोलन या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे, या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या आंदोलनाला हजारोच्या संख्येनं या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरा, ढोरा, लेकरा, बाळासहित घेऊन या जेल भरो आंदोलनाला उपस्थित राहावं असं मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आवाहन करतो शेतकऱ्याला. कारण तुमच्या समस्या सोडवायला कुणीही इथला राजकीय पुढारी किंवा आमदार खासदार असमर्थ आहेत. त्याच्यासाठी या राष्ट्रीय किसान मोर्चाला बहुजन मुक्ती पार्टी पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असेल असं मी या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद बंडू सिंग सर. आवाहन करा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. अध्यक्ष तुम्ही आवाहन करा. मी धंडू मस्के, राष्ट्रीय किसान मोर्चा मुरुड शहराध्यक्ष. आपला जे 9 एप्रिलचा जो जेल भरो आहे त्या जेल भरोसाठी प्रत्येक गावातून महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आपल्या गुराढोरासहित बायका लेकरं मुलासहित जेल भरो करण्या म्हणजे सक्रिय सहभाग घ्यावा. कारण हा सहभाग असा आहे की जे आपले विरोधी पक्षनेते असतील, विरोधी पक्ष असतील, अनेक शेतकरी संघटना आहेत, त्यांना फक्त संघटन चालवायचं आहे आणि सरकार चालवायचं आहे. तर याच्यामध्ये जर कोण शेतकऱ्याची कैवारी असेल, कोण असेल तर ती राष्ट्रीय किसान मोर्चा आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं ह्या जेल भरोमध्ये सहभागी व्हावा.